मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून एक अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। हा महामार्ग आता केवळ माणसांच्याच नाही तर निष्पाप वन्यजीवांच्या देखील जीवावर उठल्याचे उघड झाले। महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका 1.5 वर्षीय भेकराचा जागीच मृत्यू झालाय। विशेष म्हणजे गेल्या अवघ्या एका महिन्यात महामार्गावर वन्य प्राण्याला गाडीनं चिरडण्याची ही दुसरी दुर्दैवी घटना आहे। घटनेची माहिती मिळताच महाडचे वन परिक्षेत्र अधिकारी आशिष पाटील, दासगावचे वनपाल सचिन मेने आणि वनरक्षकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। वन विभागानं मृत भेकराचा मृतदेह ताब्यात घेतला असून महाड येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याचे शवविच्छेदन करण्यात आले आहे। रोहा येथील उपवन संरक्षक डॉक्टर शैलेंद्र कुमार जाधव आणि सहाय्यक वन संरक्षक आशुतोष शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेहाची विल्हेवाट लावली जाईल।